विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी भूमिती त्रिकोण रचना या प्रकरणातील त्रिकोण रचना क्रमांक 2 या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. रचनेचे घटक आहेत त्रिकोणाचा पाया, पायालगतचा एक कोन आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक दिला असता त्रिकोण काढणे. तर रचना क्रमांक 1 प्रमाणे या रचनेमध्ये सुद्धा आपल्याला 3 घटक दिलेले आहेत. त्रिकोणाचा पाया आणि पायालगतचा कोन हे दोन्ही घटक समान आहेत. मात्र तिसरा घटक आहे उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीतील फरक. मग उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीमधील फरक आपल्याला दिलाय, याचा अर्थ एक बाजू ही दुसऱ्या बाजूपेक्षा मोठी असेल. याचा अर्थ दिलेल्या कोणालगतची बाजू एकतर मोठी असेल किंवा दिलेल्या कोणालगतची बाजू लहान असेल. मग ही बाब आकृतीवरून समजावून घेऊया. आकृती क्रमांक 1 मध्ये दिलेल्या कोणालगतची बाजू AB ही मोठी आहे, मात्र आकृती क्रमांक 2 मध्ये दिलेल्या कोणालगतची बाजू AB ही लहान आहे. म्हणून त्रिकोण रचना क्रमांक 2 साठी आपल्याला 2 प्रकारानं त्रिकोण रचना करावी लागते. दिलेल्या कोणालगतची बाजू मोठी असताना आणि दिलेल्या कोणालगतची बाजू लहान असताना. मग या भागामध्ये दिलेल्या कोणालगतची बाजू लहान असताना त्रिकोण रचना क्रमांक 2 करणे, यासाठी एक उदाहरण विचारात घेऊ. त्रिकोण ABC मध्ये बाजू BC बरोबर 7 सेंटीमीटर, कोन ABC बरोबर 40 अंश आणि AC वजा AB बरोबर आहे 3 सेंटीमीटर. मग आता या उदाहरणामध्ये बाजू BC हा आहे पाया 7 सेंटीमीटर, पायालगतचा कोन आहे कोन B, या कोनाचं माप आहे 40 अंश. कोन B लगतची बाजू आहे AB. मात्र बाजू AC आणि AB मधला फरक आहे 3 सेंटीमीटर. आपल्याला दिलंय AC वजा AB बरोबर 3 सेंटीमीटर. याचा अर्थ AC ही बाजू AB पेक्षा 3 सेंटीमीटरनी जास्त आहे. म्हणजेच दिलेल्या कोणालगतची बाजू AB ही उर्वरित बाजूपेक्षा 3 सेंटीमीटरनी लहान आहे. तर या त्रिकोणाची रचना करण्यासाठी सुरुवातीला कच्ची आकृती तयार करूया. त्रिकोण ABC ची रचना करण्यासाठी सुरुवातीला 7 सेंटीमीटर लांबीचा पाया BC आपल्याला काढावा लागेल. कोन B चं माप आपल्याला दिलंय 40 अंश. मग बिंदू B पाशी पाया BCC 40 अंश मापाचा कोन करणारा याप्रमाणे किरण आपल्याला काढावा लागेल. तर दिलेल्या माहितीनुसार बाजू AB ही उर्वरित बाजू AC पेक्षा 3 सेंटीमीटरनी लहान असणारी बाजू आहे. मग बिंदू B पासून पाया BC च्या खालच्या बाजूला 3 सेंटीमीटर अंतरावर असणारा एक बिंदू निश्चित करूया. या बिंदूला नाव देऊया D. आता मात्र किरण DB वर A हा बिंदू असा असेल की त्याचं बिंदू D आणि बिंदू C पासूनचं अंतर समान असेल, कारण बाजू AB ही AC पेक्षा 3 सेंटीमीटरनी लहान आहे. मग आता या किरणावर पण उलट दिशेला 3 सेंटीमीटर अंतरावरचा बिंदू D आपण निश्चित केलाय. म्हणून बिंदू D आणि बिंदू C पासून A हा बिंदू समान अंतरावर असेल. मग आता किरण DB वरचा D आणि C बिंदू पासून समान अंतरावर असणारा बिंदू A स्थापन करण्यासाठी बिंदू C आणि बिंदू D परस्परांना जोडून मिळणाऱ्या रेषाखंड CD चा लंब दुभाजक काढूया. रेषाखंड CD चा लंब दुभाजक किरण DB ला ज्या बिंदूमध्ये छेदतोय या बिंदूला नाव देऊया E. बिंदू A आणि बिंदू C परस्परांना जोडूया. आता बिंदू A हा रेषाखंड CD च्या लंब दुभाजकावर आहे. मग रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर म्हणजे समान अंतरावर असतो. म्हणून अंतर AD आणि अंतर AC ही दोन अंतर समान होतील. मात्र अंतर BD हे अंतर आहे 3 सेंटीमीटर. याचाच अर्थ बाजू AB
ही बाजू AC पेक्षा 3 सेंटीमीटरनी कमी असणारी बाजू होईल. तर त्रिकोण ABC याप्रमाणे आपला दिलेल्या मापाचा त्रिकोण तयार होईल. आता यानंतर आपण तयार केलेल्या कच्च्या आकृतीच्या मदतीनं त्रिकोण ABCची रचना पूर्ण करून घेऊया. सुरुवातीला पाया BC हा 7 सेंटीमीटर एवढ्या लांबीचा आपल्याला घ्यायचा आहे. मग स्केलच्या मदतीनं याप्रमाणे अचूक 7 सेंटीमीटर एवढ्या लांबीचा पाया BC काढून घेऊया. यानंतर बिंदू B जवळ पाया BCC 40 अंश मापाचा कोन करणारा किरण आपल्याला काढायचा आहे. मग यासाठी कोन मापक तंतोतंत बिंदू Bशी दाखवल्याप्रमाणे लावूया. कोणाचा पाया आहे उजव्या बाजूला, म्हणजे उजवीकडून डावीकडं वाढत जाणारं कोन मापकावरील माप आपल्याला वापरावं लागेल. मग उजवीकडून डावीकडं वाढत जाणाऱ्या 40 अंश या मापाला दाखवल्याप्रमाणे खूण करून घ्या. आता बिंदू B आणि 40 अंश मापाची खूण जोडली की बिंदू B जवळ पाया BCC 40 अंश मापाचा कोन करणारा किरण आपल्याला मिळेल. आता यानंतर बिंदू B पासून पायाच्या खालच्या बाजूला 3 सेंटीमीटर एवढा फरक आपल्याला टाकायचा आहे. कारण बाजू AB ही बाजू AC पेक्षा 3 सेंटीमीटरनी लहान आहे. म्हणून या दोन बाजूंच्या लांबीमधला फरक Bच्या खालच्या बाजूला म्हणजेच पाया BCच्या खालच्या बाजूला काढलेल्या किरणावर आपल्याला टाकावं लागेल. मग आता यासाठी हा किरण BA खालच्या बाजूला दाखवल्याप्रमाणे वाढवून घेऊया. कंपासमध्ये 3 सेंटीमीटर एवढं अंतर घेऊन बिंदू केंद्र कल्पून या किरणावर पाया BCच्या खालच्या बाजूला कंस काढूया, किंवा स्केलच्या मदतीनं बिंदू B पासून पाया BCच्या खालच्या बाजूला या किरणावर 3 सेंटीमीटर अंतरावर बिंदू निश्चित केला तरी चालेल. या बिंदूला नाव देऊया बिंदू D. स्केलच्या मदतीनं बिंदू C आणि बिंदू D जोडणारा रेषाखंड CD काढून घ्या. आता या रेषाखंड CDचा लंब दुभाजक आपल्याला काढायचा आहे. मग रेषाखंड दुभागण्याची कृती करून रेषाखंड CD याप्रमाणे दुभागूया. रेषाखंड CD दुभागण्यासाठी सुरुवातीला कंपासचं पोलादी टोक बिंदू C वर ठेवून एकदा रेषा BCच्या वरच्या अर्धप्रतलामध्ये आणि रेषा BCच्या खालच्या अर्धप्रतलामध्ये दाखवल्याप्रमाणे कंस काढून घेऊया. आता नंतर कंपासमधील अंतर न बदलता बिंदू B वर कंपासचं पोलादी टोक ठेवून पूर्वी काढलेल्या कंसांना याप्रमाणे छेदणारे कंस काढून घ्या. स्केलच्या मदतीनं या कंसांचे छेदनबिंदू परस्परांना जोडले की रेषाखंड CDचा लंब दुभाजक आपल्याला मिळेल. रेषाखंड CDचा लंब दुभाजक किरण DBला ज्या बिंदूमध्ये छेदतोय हा बिंदू म्हणजे त्रिकोण ABCचा शिरोबिंदू A होय. नंतर स्केलच्या मदतीनं बिंदू A आणि बिंदू C परस्परांना जोडून घेऊया. बिंदू A हा रेषाखंड CDच्या लंब दुभाजकावर असणारा बिंदू आहे. मग आता तो रेषाखंड CDच्या लंब दुभाजकावर आहे, म्हणून तो रेषाखंड CDच्या अंत्यबिंदू C आणि अंत्यबिंदू D पासून समान अंतरावर आहे. म्हणून अंतर AD बरोबर अंतर AC होईल. मात्र किरण DB वरील दरम्यानचा संबंध याप्रमाणे आहे A', B', D. अंतर BD आहे 3 सेंटीमीटर. याचा अर्थ बाजू AB ही बाजू AC पेक्षा 3 सेंटीमीटरने कमी होईल. तर याप्रमाणे कोणाचा पायालगतचा एक कोन आणि उर्वरित बाजूंच्या लांबीमधील फरक. मात्र दिलेल्या कोणालगतची बाजू लहान असताना याप्रमाणे त्रिकोण रचना आपल्याला पूर्ण करता येते.